येणाऱ्या काळामध्ये ठाणे महानगरपालिका निवडणूक होणार आहे, त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते नजीब मुल्ला आहेत. सर, प्रतिपक्ष सोबळाची ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतोय. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, पण ते म्हणतात की आम्ही सोबळावर लढणार. तुमच्या पक्षाची काय तयारी सोबळावर? आम्ही स्वबळावर लढण्याची आमची पण तयारी झालेली आहे. आमचे अहवाल, कार्यकर्ता त्यांच्याशी संवाद साधणं, त्यानंतर जे उमेदवार आहे त्याची यादी पण आम्ही बरेचशी तयार करून ठेवलेली आहे. पहिला प्रयत्न असेल की महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये एकत्र आहेत ते इथे लढवावं, पण स्वबळावरचा जेव्हा कार्यकर्त्यांच्या जो हिताचा असेल, कार्यकर्त्यांच्या मनात काय असेल त्याची बैठक आम्ही काही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेणार आहे आणि कार्यकर्त्यांचं जे मनात असेल ते निर्णय आम्ही घेणार आहे. पण आमची महापालिकेत स्वबळावर लढण्याची तयारी आहे. आधी पण लढलो आहे, यावेळी पण आमची लढण्याची तयारी आहे. राष्ट्रवादीचा महापौर झाला नव्हता, एकदा संधी होती महापौर बनण्याची, मात्र त्या टायमाला काहीतरी राजकारण झालं होतं. आता परत संधी येईल का? कसं आहे, जे पक्ष स्वतःला सेक्युलर म्हणतो, मुस्लिम मतांच्या जीवावर आपले 8 खासदार, 10 खासदार, 15 आमदार असे निवडून आणतो महाराष्ट्रात, त्या काँग्रेस आय पक्षांनीच मला दगा दिलं होतं. 3 नगरसेवक फुटून गेले होते आणि 2012ला 1-2 मतांनी जास्त असल्यावर 3 मतं फुटल्यावर मी 1 मतांनी पडलो होतो. ओके, तो नशिबाचा खेळ आहे. लोकांनी दगा दिलं. काँग्रेस पक्षाचा स्वभावच ते असतं, दाखवायचं सेक्युलर आणि करायचं उलटं. तेव्हा तर मनसेनी पण मला साथ दिली होती, बिनशर्ती राजसाहेबांनी साथ दिली होती. तर ते काळ होता. आपण प्रयत्न असेल का स्वबळावर लढल्यावर सत्तेत तरी सहभागी व्हावं, तेवढा तर आमचा प्रयत्न नक्की असेल. सर, काही दिवसापासून ठाण्यामध्ये जनता दरबार खूप गाजतोय. काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा दरबार घेतला. तुमचा पण दरबार असणार आहे, काय सांगाल त्या संदर्भात? आपण फरक बघावं. माझी तर नागरिकांना विनंती आहे, त्यांच्या जनता दरबारचे व्हिडिओ शूटिंग्स असतील ते बघावं आणि आम्ही जे लोकांना संवाद साधतो ते बघावं. आम्ही 3 मार्च 2022ला महापालिका संपुष्टात आल्यानंतर पण प्रत्येक आठवड्याचे 4 दिवस पक्ष कार्यालय, गटनेत्याचे कार्यालय उघडे होते. सर्व पक्षाचे कार्यालय त्यांनी, म्हणजे माणसाचे नव्हे, नगरसेवकाच्या नावावर अलॉट झालेले नाही आहे. पक्षाचं कार्यालय उघडं होतं, डिसेंबरपर्यंत उघडं होतं. तोपर्यंत प्रत्येक आठवड्यातले 4 दिवस आम्ही बसायचो, लोकांना संवाद साधायचो. फक्त कार्यालयाचं ठिकाण बदललं आहे. तो कार्यालय त्या आमदारांनी स्वतः काय करू शकत नाही म्हणून, लोकांना प्रसिद्धी भेटते म्हणून तक्रार करून, पत्र देऊन, विधानसभेला प्रश्न उपस्थित करून सर्व कार्यालयाला कुलूप लावले. म्हणून आमचं ठिकाण बदललं आहे. जे पक्ष कार्यालयात आम्ही बसून लोकांना संवाद साधत होतो, तो ठिकाण आमचा आता हॉलमध्ये आला आहे. फरक एवढाच आहे, आधी पण महापालिका संपल्यानंतर मस्के साहेब खासदार होण्याच्या आधी इथे येत होते. वैती साहेब सभागृह नेते नसताना महापालिकेत लोकांना भेटत होते. अशोक वैती साहेब, नजीब मुल्ला स्वतः येत होते. आम्ही 3 लोक ॲक्टिव्ह होतोच लोकांना भेटण्यासाठी. कारण बघितलं आहे, राष्ट्रवादीला कॉपी करायची संधी आहे. आम्ही बुधवारी घेतल्यावर लगेच ते सोमवारी घेतलं. पण ठाणेकरांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे का आव्हाडांचं एक फोटो सेशनसाठी असतं आणि आमचं खरोखर नागरिकांचा मदत करण्यासाठी असतं. सर, आज प्रश्न विचारतो. महानगरपालिका निवडणूक येणार आहे, त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे काही जवळचे नगरसेवक त्यांना साथ सोडून गेलेत, काय सांगाल त्याबद्दल? ते नगरसेवक डे 1 पासून माझ्या संपर्कात होते आणि जाण्याच्या आधी पण त्यांनी मला फोन केलं आणि जेव्हा प्रवेश केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम ते भेटायला मला पक्ष कार्यालयात आले. असं आहे का, आम्ही त्यांना जे निधी आणि तिथे श्रीकांत शिंदे साहेबांचा मतदारसंघ आहेत आणि तिथे त्यांच्या नेतृत्वात त्यांना रस होता म्हणून ते भेटून बोलून गेले. आव्हाडांना कंटाळून गेले, जसं आम्ही कंटाळून त्याच्या खोटेपणाला कंटाळून गेले. त्यांना पाहिजे फक्त पैसे. टक्केवारीच्या नादात म्हणजे मिलिंद यांनी तर टक्केवारीच्या नादातच सोडून गेले. कॉन्ट्रॅक्टर, निधीचा अभावी, उलटी सीधी कामं करणं, त्रास देणं, त्यांना नको ते प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्रास देणं, ते कंटाळून सर्व गेलेले आहेत. हे तर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी होणार होतं. पण तेव्हा एकदा तरी संधी द्यावी. नजीब मुल्ला उभा राहिल्यावर असा पळता काळामध्ये कोणाला सोडू नये, त्या विचाराचे सर्व असल्यावर त्यांना चांगल्या दिवसात त्यांनी सोडून गेले. जसं मी त्यांना मंत्री झाल्यावर सोडलं होतं तसं त्यांनी चांगल्या दिवसात सोडलं. सर्व कंटाळून गेलेले आहेत. आधी प्रताप सरनाईकपासून जी गळती लागलेली आहे 2008 पासून,
तर आत्तापर्यंत गळती चालूच आहे. एक एक जण सोडतच चालले. जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही सर्वांचा सिंहाचा वाटा होता, आमचं पण योगदान आहे तो पक्ष स्थापन करण्याबाबतीत, त्यांच्या एकट्याचं नव्हे. कुठल्या तरी माणसाला एक नेतृत्व त्यांना आम्ही दिलं होतं, त्यांच्यात गुण होते, असं वाटलं होतं सर्वांना घेऊन चालतील. पण मला वाटलं ना टिकलं नाही कोणी. आणि मुंबऱ्यातले पण काही राहिलेले आहेत, ठाण्यातले पण काही राहिलेले आहेत पदाधिकारी. बघा काही दिवसात ते पण बदल करतीलच. तुमच्या संपर्कात आहे का? बघा काहीतरी बदल होतील. संपर्कात तर हे लोक पण होते, जे पक्षात प्रवेश केल्यानंतर जाण्याच्या आधी पण भेटतात, आल्यावर पण भेटतात, तर कुठेतरी संपर्कात असतील ना. पण असं आहे की मित्र आहेत ते, माझे सहकारी होते सभागृहातले. त्यांना आज पण माझा नेतृत्व स्वीकारलं, पण त्यांच्या हिताचं त्यांना शिवसेना पक्ष वाटला. मी काय त्याच्यात मध्यस्थी केली नाही. एक प्रश्न विचारतो सर, कुठल्या पण पक्षातले नेते सोडून गेल्यानंतर एक बॅनर लागतात किंवा त्यांच्यावरती टीका होते, गद्दार म्हणतात किंवा काहीतरी अशी टीका केली जाते, कसं बघता तुम्ही त्याकडे? असं काय, कार्यालयात चांगले लेखन करणारी लोक, लिहिणारी लोक, म्हणणारी लोक आणि आटवक तयारी करणारी लोक पगारावर ठेवलेली आहे, तर ते त्यांची नैतिक जबाबदारी पार पाडणार ना. ऑफिसमध्ये पगारावर ठेवलेली तयार करायची, म्हणजे सहानुभूती घेऊन. दोन प्रकारचं नेतृत्व असतं. एक नेतृत्व असतं लोकांचा हृदयाला टच करून, तो हृदय जिंकून काम करतो, त्यांचे कामं करून असतो. आणि एक रड्याचा डाव करतो, सहानुभूती घेऊन रडून. मी म्हणजे विक्टिम कार्ड, त्याला राजकारणात विक्टिम कार्ड म्हणतात. जितेंद्र आव्हाड विक्टिम कार्डच्या व्यक्ती आहे. आम्ही त्यांच्या पहिल्या दिवशीपासून बघितलं. आधी डावकरे साथ देतात म्हणून रडायचं पवारसाहेबांसमोर, मी रात्री झोपत नाही म्हणून कुटुंबाला पाठवायच्या पवारसाहेबांकडे रडायला, मग मला त्रास होतो, आव्हाडसाहेब टेन्शनमध्ये, मग आम्ही लोकांना पाठवायच्या मोठे साहेबांकडे. स्वतः एक विक्टिम कार्ड घेऊन, सहानुभूती घेऊन आपला नेतृत्व तयार केलेलं आहे. तर ज्याची मानसिकताच विक्टिम कार्ड घेऊन करायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी मला कसं त्रास होतो, म्हणजे लोक मला कसं टार्गेट करतात, आम्हाला पण त्रास होतो, पण आम्ही कधी रडायचा डाव करत नाही. लोकांचे हृदय स्पर्श करून आम्ही पुढे जातो, स्पर्श करून. तो विक्टिम कार्ड जितेंद्र आव्हाड असे बॅनर लावून लोकांना त्यांची खेळी समजलेली आहे. प्रत्येक वेळी जे ऑफिसचे पगारची लोक ते तयार करून लावतात, अनधिकृत होर्डिंगवर हे सर्व बोर्ड, त्यांचा ते स्वभाव आहे विक्टिम कार्ड खेळायचं. शेवटचा प्रश्न विचारतो, भुजबळ साहेबांचा आज मंत्रिमंडळात स्वभाव झाला, तो ओबीसी नेते म्हणून त्यांची ओळख आहेत, त्यांच्यावर टीका होते, अंजली दमाने असतील किंवा जरांगे पाटील यांच्यामार्फत त्यांच्यावर टीका होते की भ्रष्ट नेत्या एक निघालून दुसऱ्याला संधी दिली. काय बघा, दमाने मॅडमनी काय बोललं त्याच्याशी आमचा संबंध नाही. ते प्रसिद्धीसाठी काय पण म्हणतात. आणि आजच्या तारखेला एक सोपं गोष्ट झाली आहे, मोठ्या माणसांवर तुम्ही टीका करा, नेगेटिव्हिटी जास्त लवकर पसरते. प्रसारमाध्यम असू द्या का इतर ठिकाणी असू द्या, व्हॉट्सअप असू द्या किंवा सोशल मीडिया असू द्या, म्हणून नेगेटिव्हिटी तयार करायची, टीका करायची आणि आपली प्रसिद्धी कमवून घ्यायचं आणि कामं काढून घ्यायची. अजितदादांचे विचार आधी पण सर्व समाज, सर्व घटकांना, सर्व धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे आहेत. मागच्या जेव्हा मंत्रिमंडळात शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ तयार झालं होतं, त्याच्यात पण तुम्ही बघितलं असेल, त्यांनी महिला वर्गाला न्याय दिला होता, मुस्लिम समाजाला दिला होता, दलितला दिलं होतं, आदिवासीला दिलं होतं, ओबीसी सर्वांना न्याय दिलं होतं. तर या प्रकारे मुंडे साहेबांचा राजीनाम्यानंतर एक पोकळी निर्माण झाली होती. आणि अजितदादांच्या मनात ते आधीपासून होता ते राजीनाम्यानंतर की बाबा मी ओबीसी समाजाला न्याय दिलेला नाही, एक दिग्गज नेत्याला मला स्थान द्यायचं आहे. ते प्रक्रियेला वेळ लागलं. सर्व समाज, सर्व घटकांना न्याय देण्याची प्रक्रिया आणि ते मानसिकता दादांची आहे. त्या हेतूनच आज भुजबळ साहेबांचा शपथविधी झालेला आहे. याच्या पलीकडे काही राजकारण नाही आहे. धन्यवाद सर. तर जितेंद्र आव्हाड हे सहानुभूतीचं कार्ड वापरत अशी टीका नजीब मुल्ला यांनी केली. कॅमेरा पर्सन संकेतसह मिहिरा डाकणी, TV9 मराठी, ठाणे.